सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माकपच्या वतीने घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना उदंड प्रतिसाद लाभलाय। यामध्ये 65 अर्जदारांचा सहभाग आहे। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार तसंच आघाडीतील पहिल्या टप्प्यात अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर, पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य एम.एच. शेख यांनी घेतल्या। या प्रसंगी मंचावर माजी नगरसेविका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती। संपूर्ण सोलापूर शहरातून 65 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज सादर केले होते। त्यापैकी पक्षाचं प्राबल्य असलेल्या तसंच निवडणूक लढवण्याची क्षमता असलेल्या संभाव्य प्रभागांमधील उमेदवार मुलाखतीला उपस्थित होते। या उमेदवारांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्च शिक्षित कार्यकर्त्यांचा समावेश होता। मुलाखतीसाठी उपस्थित उमेदवारांमध्ये नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, अरुणा गेंटॅल, अमित मंचले, श्रीनिवास मेहत्रे, अनिता आडम, सुषमा सरवदे, अकिल इस्माईल शेख, मंजू हलकट्टी, विजय हरसुरे, ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, शंकर गुंगेवाले, किशोर झेंडेकर आदींचा समावेश होता। या सर्व उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेत श्रमिक, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला। यावेळी सर्व उमेदवारांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह लाल उपरणं, लाल टोपी आणि लाल झेंडे हातात घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात पक्ष कार्यालय परिसर दणाणून सोडला। संपूर्ण परिसर लालमय वातावरणानं भारावून गेला होता। यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपले विचार मांडले।